श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण नेहमी श्री स्वामी समर्थ यांचे अनुभव ऐकतच असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या लाडक्या समर्थांना नेमकं काय आवडतं? आपण त्यांना काय काय अर्पण केलं की ते प्रसन्न होतात? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत ज्या स्वामींना अत्यंत प्रिय आहेत. शेवटची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की त्याशिवाय तुमची सेवा अपूर्ण आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांची पहिली गोष्ट आवडीचा नैवेद्य. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे स्वामींचा आवडीचा नैवेद्य. स्वामींना पुरणपोळी आणि पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे. पण लक्षात ठेवा, स्वामींना पंचपक्वान्न नकोत, तर भक्तांच्या हाताची प्रेमाने बनवलेले भाकरी हवे आहे. कारण चोळापाच्या घरी स्वामींनी आवडीने काय खाल्लं होतं लक्षात आहे का? ती साधी भक्ती त्यांना आवडते. दुसरी गोष्टमध्ये सुगंध फूल आणि अत्तर. दुसरी गोष्टमध्ये श्री स्वामी समर्थ यांना सुगंध. स्वामींना केवड्याची दरवळ आणि अष्टगंध खूप आवडतात. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही जेव्हा अष्टगंध लावता तेव्हा ते प्रसन्न होतात. हिना अत्तरचा सुगंध स्वामीच्या दरबारात नेहमी असायला हवं, कारण सुगंधातून सात्विकता निर्माण होत असते. याआधी या 2 गोष्टी तुम्हाला माहीत होत्या का? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तिसरी गोष्टमध्ये श्री स्वामी समर्थ यांना आवडणारे शिस्त आणि स्वच्छता. जे अनेकांना माहीत नाही आहे ते म्हणजे स्वच्छता. स्वामींना घाण अजिबात आवडत नाही, मग ती घराची असो व मनाची. जो भक्त आपले घर आणि स्वतःचे विचार स्वच्छ ठेवतो तिथे स्वामींचा कायम वास असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सांगणारे स्वामी नेहमीच शिस्तीचे होते. चौथी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ यांना आवडत होते नामस्मरण आणि तारका मंत्र. श्री स्वामी समर्थ यांना नामस्मरण. स्वामींनी मोठ्या मोठ्या अर्थापेक्षा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप 11 वेळा मनापासून केलेल तर जास्तीत जास्त आवडतो. तुम्ही कामात असताना जर तुमच्या मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करत असताल तरी स्वामी तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असतात. आणि हो, तारका मंत्र हे तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज आपण नित्यसेवा तर करतच असतो. तारका मंत्र ही 11 वेळा किंवा आपल्याला जेवढं जमल तेवढंही करत राहा. हे स्वामींना खूप प्रिय आहे. आता 5वं म्हणजे शेवटचं, हे सर्वात खूप महत्त्वाचं आहे, निस्वार्थ भक्ती. श्री स्वामी समर्थ यांना अहंकारिता भक्ती. स्वामींना तो भक्त आवडतो जो म्हणतो, स्वामी मी काहीच करत नाही, जे काही करत आहात ते तुम्हीच. तुमचा अहंकार गळला की स्वामी तिथे प्रकट होतात. हे खूप भक्तांचा अनुभव ऐकलेलं आहे. म्हणून अक्कलकोटला जाताना मान सन्मान घरी ठेवून जावा. आपण कोणत्या पोस्टला आहे, आपल्याला केवढं वेतन मिळते यापेक्षा आपण श्री स्वामी समर्थ यांच्या दरबाराला जाताना आपलं सर्व काही अहंकार असो, आपली पोस्ट असो, सर्व काही आपण घरातच ठेवून जावावे किंवा स्वामी समर्थ यांच्या मंदिराच्या बाहेरच ठेवून जावावे. कारण स्वामी समर्थ यांना अहंकारी माणसं अजिबात आवडत नाही, फक्त निस्वार्थ भक्ती आवडत असतात. तर बघताओ, या 5 गोष्टी आजपासूनच आचरणात आणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आशीर्वादाने तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चॅनेलवर नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा. ही माहिती पहिल्या तुम्हाला माहीत होती का? कृपया कमेंटमध्ये यस सांगा. श्री स्वामी समर्थ. तुमची सर्व अडचणी दूर हो. श्री स्वामी समर्थ.